तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर आज एक नवा टॉपिक तुमच्यासाठी. नवा टॉपिक कोणता? तर नवा टॉपिक असा आहे की अवॉइड 5 थिंग्स. ते आपला मागच्या याच्यात झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 थिंग्स अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, 5 गोष्टी की ज्या आपण एक्झाम हॉलमध्ये जाण्या अगोदर आपल्याला कळायला पाहिजे. तर त्या 5 गोष्टी कोणत्या, तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहेत. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. काय कोणत्या 5 गोष्टी आहेत. भरपूर लोक काय करतात, एक्झाम हॉलमध्ये जातात आणि नंतर आपण विसरून जातो की आपल्याला पहिले अगोदर करायचं काय. तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे की अगोदर आपण एक्झाम हॉलमध्ये गेल्या आपल्याला 5 गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत. तर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, लास्टला जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेलच अशी मी तुम्हाला खात्री देतो, पण तुम्ही लास्टपर्यंत ह्या व्हिडिओपर्यंत सोबत राहा ही माझी तुम्हाला एक विनंती असेल. तर बघा की काय, बघा, रीड ऑल क्वेश्चन पेपर. जेव्हा आपल्या हातात क्वेश्चन पेपर येतो, टाइमपास करायचा नाही. टाइमपास करायला आपल्याला त्याच्यानंतर खूप वेळ पडलेला आहे, खूप वेळ आहे आपल्याकडे टाइमपास करायला. पण जेव्हा क्वेश्चन पेपर आपल्या हातामध्ये पडला की आपल्याला करायचं काय की बघा, पहिले आपल्याला क्वेश्चन पेपर दिला जातो, नंतर आपल्याला आन्सर शीट दिलं जाते. त्याच्या अगोदर क्वेश्चन पेपर दिल्या 5-10 मिनिटानंतर आपल्याला काय करतात की आन्सर शीट देतात. ते 5-10 मिनिटं मैत्रिणींसोबत मित्रांसोबत गप्पा मारायला नसतात. ते 5 मिनिटं असतात तुम्हाला क्वेश्चन पेपर रीड करण्यासाठी. तर त्या 5 मिनिटात आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन पेपर पूर्ण रीड करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती असतं आपल्याला हे क्वेश्चन येत आहेत, हे क्वेश्चन येत नाहीये. मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणते क्वेश्चन लवकर सोडवायचे आणि कोणते क्वेश्चन लेट सोडवायचे हे तुम्हाला काय करायचंय, त्याच्यात कव्हर करून घ्यायचंय. त्याच्यानंतर मार्जिन्स. काही मुलं असे बघितलेत मी की मी भरपूर मुलांचे पेपर कंडक्ट करतो की डायरेक्ट जसं सुरुवात केली की तसा पेपर उतरून काढतात आणि मग एक्झामिनर चेक करायच्या वेळेस काही प्रॉपरली नसतात, मग तो एक्झामिनर बोर होऊन देतो क्रॉस. तर तसं करायचं नाही. सर्वात अगोदर करायचं काय, समजा असा एक तुमचा क्वेश्चन पेपर आहे, बरोबर. तर एक लाईन इथे, एक मार्जिन इथे ड्रॉ करायची आणि दुसरी मार्जिन इथे आणि एक मार्जिन इथे. कळालं? ही राहते एक्झामिनरला मार्क्स देण्यासाठी, 2, 3, 4 मार्क्स देण्यासाठी. आणि इथे लिहायचा क्वेश्चन नंबर 1 आणि त्याच्यामधला 1 इथे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक क्वेश्चन एक होल क्वेश्चन असतो आणि त्याच्यामधले सब क्वेश्चन्स असतात. तर क्वेश्चन नंबर इथे आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये इथे. मग इथून सुरुवात करायची. आता कोणाकोणाला पॅराग्राफ्स कळत नाही, पॅराग्राफ कसे द्यायचे हे तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवलं जाईल. आता ह्या साईडला, लेफ्ट साईडला किती, डाव्या बाजूला आपल्याला मारायचे 2 लाईन्स आणि उजव्या बाजूला मारायची 1 लाईन. मग 2 लाईन म्हणजे काय की डायरेक्ट अर्ध्यातून नका मारू, थोडं अंतरावर घेऊन मारायची. 1-1 सेंटीमीटरची मारली तरी चालते. बरं, कळालं? मार्जिन्स. आणि लास्ट अँड फर्स्ट 2 रोज. आता बघा, एखाद्याने सुरुवात केली, पेपर सुरुवात केली, दुसरं पेज टर्न केलं, एखादा एसे लिहितोय नाही तर एखादा क्वेश्चन लिहितोय, दुसरं पेज सुरुवात केलं का डायरेक्ट पहिल्या ओळीपासून सुरू करायची. ही मिस्टेक तुम्ही टाळायची. पहिल्या 2 ओळी आणि पहिली 1 ओळ नाही तर 2 ओळी, पहिल्या आणि शेवटच्या 2 ओळी तुम्ही काय करायचे, अवॉइडच करायचंय. कारण की काय होतं की गठ्ठ्यांमध्ये पेपर असतात, ते पेपर इकडे तिकडे हे होतात, खालचा पेज फाटतं, नाहीतर हे होतं ते काही पण प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे काय होतं की आपला ते क्वेश्चन्स राहतात ते फाटायची शक्यता राहते. म्हणजे पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 ओळी काय करायच्या तुम्ही टाळायचं लिहायच्या. त्याच्यानंतर अंडरलाईन ही खूप महत्वाची असते. अंडरलाईन करायची कसं की लगेच काही मुलांना सवय असते की क्वेश्चन झाला की मारा अंडरलाईन क्वेश्चन. तसं करायचं नाही. शेवटला वेळ उरला तेव्हा आपल्याला अंडरलाईन मारायची. तर कसं की एक सब क्वेश्चन आहे, आता पहिला क्वेश्चन झाला त्याच्या खाली 1 अंडरलाईन, त्याच्यामधला पहिल्यामधला दुसरा आहे त्याच्या खाली 1 अंडरलाईन, आणि त्याच्यानंतर जर दुसरा क्वेश्चन स्टार्ट होतोय इथं क्वेश्चन नंबर 2, तर याच्या खाली काय मारायचं, 2 अंडरलाईन्स द्यायच्या. म्हणजे याचा अर्थ की इथून दुसरा क्वेश्चन सुरू होतोय, नाहीतर इथपर्यंत पहिलाच क्वेश्चन आपल्याला बघायला मिळणार आहे. कळालं? त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पण आपण पेपर सबमिट करणार आहेत, तर पेपर सबमिट करायच्या 5 मिनिटं अगोदर आपल्याला काय करायचंय, टाइमवर वॉच ठेवायचा आपल्याला, बरोबर. पेपर सबमिट करायच्या अगोदर आपल्याला करायचं काय की पूर्ण पेपर एक रीड करायचं. आपलं एखादा क्वेश्चन सुटलं तर नाही ना, एखादा मार्क्स येतोय आपल्याला तरी लिहायचं राहिलंय. काही विद्यार्थी काही क्वेश्चन्स पुढे लिहायला सोडतात की नंतर लिहू, हे क्वेश्चन राहिला आहेत का, नंबरिंग चुकलीत का, हे सगळ्या मिस्टेक्स तुम्ही काय करायच्या आहे, पेपर सबमिट करायच्या अगोदर आपल्याला एकदा वाचलं तर आपल्याला ह्या
समजून येतात. कळालं? अशा काही मिस्टेक्स आहेत, अशा काही क्वेश्चन्स आहेत, असे काही पॉईंट्स आहेत की जे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये विसरायला नको, त्याचसाठी मी तुमच्या काळजीपोटी हे सगळं घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा की तुमच्या मिस्टेक्स ह्या नाही होणार, पण बाकी मुलांच्याही मिस्टेक्स ह्या झाल्या नाही पाहिजे. थँक्यू.